आज त्याला कोर्टामध्ये घेऊन आले होते। दुपारी त्याची सुनावणी झाली आणि सुनावणीनंतर कोर्टाने पोलिसांनी 5 दिवसांची पोलीस कस्टडीची मागणी केली होती, परंतु गुन्ह्याचं स्वरूप बघता आणि ते जामीनपात्र गुन्हे निदर्शनाला आल्यानंतर कोर्टाने तो अर्ज नामंजूर केला। पोलीस कस्टडी केलेली नाही, जेल कस्टडी। त्याच्यानंतर आम्ही जामिनाचा अर्ज दाखल केला, त्याची सुनावणी झाली। त्या सुनावणीकरता त्या तक्रारदारातर्फे मार्फत पण एक ॲडव्होकेट होते, बाबासाहेब आमचे सिनियर ॲडव्होकेट आहेत, त्यांनी बाजू मांडली। आम्ही आमच्या लोकांकरता बाजू मांडली आणि त्याचं संपूर्ण सुनावणी होऊन आज त्याला 15,000च्या जामिनावरती मुक्त करण्यात आलं। काय अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत कशा पोलिसांना सहकार्य करायचं, कधी गरज लागेल त्यावेळेस हजर राहायचं, कॉपी दिले। सर काय एकंदरीत वाद होता आणि ते आरोप केले होते प्रिया सिंगने, काय एकंदरीत वाद कशामुळे झाला होता आणि आरोप त्यांनी केले की गाडी मला छेडण्याचा प्रयत्न केला, मारण्याचा प्रयत्न आणि त्यांच्या वकिलांनी देखील सांगितलं 307 हे कलम लावणं गरजेचं आहे, मात्र पोलिसांनी हे कलम लावलेलं आहे। कुठे पुढे जाऊन उच्च न्यायालयात दबावाखाली काम करते पोलीस असं देखील। सर्वप्रथम तुम्ही एक विनंती राहील की तो गुन्हा आत्ता तपासाधीन आहे आणि जो गुन्हा तपासाधीन आहे, तपास ज्याचा चालू आहे, इन्व्हेस्टिगेशन चालू आहे, अशा गोष्टींवरती फार भाष्य करणं योग्य ठरणार नाही। नो डाऊट त्यांनी त्यांची जी काही त्यांना बाजू मांडायची ती मांडलेली होती। आम्ही आमच्या बाजूने सांगितलेलं आहे की त्यावेळेस मुख्य जे तुम्ही सत्यजितबद्दल जे विचारता तो त्या गाडीमध्ये हजर नव्हता, त्याच्यामुळे तिथे ती जाणीवपूर्वक मारणे किंवा असा काही विषय नाही। ही केस ॲक्सिडेंटल आहे असं आमचं म्हणणं होतं। आज 6 ते 7 दिवस त्या संदर्भातला तपास झाला आहे, पुढील तपास चालू आहे। तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती राहील की मीडिया ट्रायलसारखा याचा वापर नको व्हायला। हे प्रकरण संवेदनशील आहे आणि याचं वार्तांकन करत असताना ती तक्रारदार महिला आहे, अशा परिस्थितीमध्ये कुठलेही आक्षेपार्ह फोटो किंवा बातम्या देत असताना इतर कुठल्या गोष्टी आपण करू नये। तपास चालू आहे त्याचा, आम्ही आमच्या ते वरती केलेले ते सगळे आरोप नाकारले। सगळ्या गोष्टी मांडल्या होत्या, त्यामुळे दखल घेण्यात आली होती, त्यामुळे इंस्टाग्रामवरती प्रकार मांडला मान्य आहे। तिला तिची बाजू मांडू दे, प्रत्येकाची बाजू मांडण्याचा अधिकार राहील। फक्त हे प्रकरण संवेदनशील आहे, त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती राहील की आत्ता तपास चालू आहे, तिला तिची बाजू मांडण्याची पूर्ण संधी तपासक अधिकाऱ्यांकडून मिळेल। आम्हाला आमची बाजू जी काय आहे ती देखील आम्ही तपासामध्ये। महिलांनी का डिमांड केला होता का आमच्याकडनं यासंदर्भात वाद झाला होता? असं काही विषय नाही आहे, मीडिया ट्रायल करू नका। कुठली मागणी माझ्या पक्षकारांकडे काय तसं काय